नमस्कार. आजचा विषय आम्ही घेतलोय द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. टी व्हीवर पुष्कळ दिवस याच्याविषयी चालू होती, उत्सुकता चालू होती आणि आपल्यासमोर जे आमचे उमेदवार जे उभे राहिले होते आणि निवडून आलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये उभे आहेत. त्याच्याचबरोबर आमचा किरण साळुंके आणि वाळंज हे जे BSTचं राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे चिटणीस म्हणून काम बघत होते तेही उपस्थित आहेत. उपाध्यक्ष आमच्यात सगळे उपस्थित आहेत. मिळालेला विजय, मी असं म्हणणार नाही की या विजयासाठी बेस्ट पतपेढीची निवडणूक पण एवढ्या पद्धतीने का गाजली, याचं कारण मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका आणि त्याचबरोबर ही जी कोऑपरेटिव्ह एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची निवडणूक होती ही पण मागची 4 वर्ष झालेली नव्हती. त्याच्यामुळे याचा कालावधी हा 9 वर्षाचा झाला होता आणि 9 वर्षाचा कालावधी होऊन ज्या लोकांनी 25 वर्ष सत्ता आपल्याकडे ठेवली होती त्यांनी काय केलं त्याचं हे फलित आहे. म्हणजे आज एकही उमेदवार त्यांचा निवडून येऊ नये ही फार मोठी गोष्ट आहे. आणि अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मराठी म्हणून जो गळा काढला जातो, BSTचे 80% कर्मचारी हे मराठी आहेत. म्हणजे मराठी माणसांनीच त्यांना दाखवून दिलेली त्यांची जागा आहे असं म्हटलं तर कदाचित ते चुकीचं ठरणार नाही. मिळालेल्या मतांप्रमाणे आमच्याकडे चतुर संतोष विष्णू आणि त्याच्याचबरोबर आमचे गोरे राजेंद्र गोरे आणि पाटील सुनील आणि माने उत्तम माने हे कदाचित माने अंकुश उत्तम हे कदाचित त्याच्यामधनं एक 100 किंवा 50 मतं जास्त मिळाली असतील तर आमचे हे दोन्ही त्यातनं उमेदवार आणखीनही वाढले असते. आम्ही 4 उमेदवार एकत्रित आम्ही सर्वांनी लढलो. सहकार समृद्धी पॅनल म्हणून केलं होतं. त्याच्यामध्ये समर्थ बेस्ट कामगार संघटना, राष्ट्रीय कर्मचारी सेना, द इलेक्ट्रिकल युनियन, SC/ST वेलफेअर असोसिएशन, बहुजन एम्प्लॉईज युनियन, ह्या ज्या काही संघटना आहेत 20-22 संघटना BSTमध्ये आहेत पण त्यातल्या 5-6 संघटना एकत्रित होऊन याच्या पॅनल बनवलं होतं सहकार समृद्धी. आणि सहकार समृद्धी पॅनलला विजय चांगला मिळाला. 5 सीट इतरांकडे मिळाले आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेला जी आम्हाला यश मिळालं आहे हे अवघ्या 3 वर्षातलं यश आहे. आणि आजच्या यशाचे खरोखर शिल्पकार जर मला विचारलं तर या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आहेत. क्रेडिट त्यांना जातं आहे कारण समजा त्यांनी उठाव केलाच नसता 22ला तर आम्हाला आज तुमच्यासमोर हे यश मिळालं असं सांगता आलं नसतं. ज्या काय 5 जागा इतर 2 युनियनना मिळाल्या, 2 जागा आमच्याकडे मिळाल्या, 7 जागा ज्या मिळाल्या त्या 7ही जागा मिळण्याचं श्रेय मी खरोखर शिंदेसाहेबांना देईन. कारण शिंदेसाहेबांनी 22ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली आणि आज सांगायला खरोखरच आवडते 2022ची दिवाळीच्या वेळी बोनस जेव्हा डिक्लेअर करायचा होता 1,40,000 कर्मचारी मुंबई महानगरपालिकेचे त्यांना बोनस डिक्लेअर करताना शिंदेसाहेबांनी अगदी स्पष्ट सांगितलं होतं की BSTला पण लांब ठेवू नका. BST कर्मचाऱ्यांना आपण बरोबर घेतलं. आणि यापूर्वीच्या प्रथा BSTच्या अशा होत्या की त्यांनी पहिलं बोनससाठी स्ट्राईक करायचा मग 500 रुपये वाढवायचे, स्ट्राईक करायचा मग 500, अशी त्यांची दिवाळी जात होती. यावेळी मला सांगायला आनंद वाटतोय मुंबई महानगरपालिकामध्ये फक्त आमच्या FDs किती आहेत ह्या न सांगता विषय आम्ही घेतलोय द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. टी व्हीवर पुष्कळ दिवस याच्याविषयी चालू होती, उत्सुकता चालू होती आणि आपल्यासमोर जे आमचे उमेदवार जे उभे राहिले होते आणि निवडून आलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये उभे आहेत. त्याच्याचबरोबर आमचा किरण साळुंके आणि वाळंज हे जे BSTचं राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे चिटणीस म्हणून काम बघत होते तेही उपस्थित आहेत. उपाध्यक्ष आमच्यात सगळे उपस्थित आहेत. मिळालेला विजय, मी असं म्हणणार नाही की या विजयासाठी बेस्ट पतपेढीची निवडणूक पण एवढ्या पद्धतीने का गाजली, याचं कारण मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका
आणि त्याचबरोबर ही जी कोऑपरेटिव्ह एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची निवडणूक होती ही पण मागची 4 वर्ष झालेली नव्हती. त्याच्यामुळे याचा कालावधी हा 9 वर्षाचा झाला होता. आणि 9 वर्षाचा कालावधी होऊन ज्या लोकांनी 25 वर्ष सत्ता आपल्याकडे ठेवली होती त्यांनी काय केलं त्याचं हे फलित आहे. म्हणजे आज एकही उमेदवार त्यांचा निवडून येऊ नये ही फार मोठी गोष्ट आहे. आणि अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मराठी म्हणून जो गळा काढला जातो, BSTचे 80% कर्मचारी हे मराठी आहेत. म्हणजे मराठी माणसांनीच त्यांना दाखवून दिलेली त्यांची जागा आहे असं म्हटलं तर कदाचित ते चुकीचं ठरणार नाही. मिळालेल्या मतांप्रमाणे आमच्याकडे चतुर संतोष विष्णू आणि त्याच्याचबरोबर आमचे गोरे राजेंद्र गोरे आणि पाटील सुनील आणि माने उत्तम माने हे कदाचित माने अंकुश उत्तम हे कदाचित त्याच्यामधनं एक 100 किंवा 50 मतं जास्त मिळाली असती तर आमचे हे दोन्ही त्यातनं उमेदवार आणखीनही वाढले असते. आम्ही 4 उमेदवार एकत्रित आम्ही सर्वांनी लढलो. सहकार समृद्धी पॅनल म्हणून केलं होतं. त्याच्यामध्ये समर्थ बेस्ट कामगार संघटना, राष्ट्रीय कर्मचारी सेना, द इलेक्ट्रिकल युनियन, SC/ST वेलफेअर असोसिएशन, बहुजन एम्प्लॉईज युनियन ह्या ज्या काही संघटना आहेत 20-22 संघटना BSTमध्ये आहेत. पण त्यातल्या 5-6 संघटना एकत्रित होऊन याच्या पॅनल बनवलं होतं सहकार समृद्धी. आणि सहकार समृद्धी पॅनलला विजय चांगला मिळाला. 5 सीट इतरांकडे मिळाले आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेला जी आम्हाला यश मिळालं आहे हे अवघ्या 3 वर्षातलं यश आहे. आणि आजच्या यशाचे खरोखर शिल्पकार जर मला विचारलं तर या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आहेत. क्रेडिट त्यांना जातं आहे. कारण समजा त्यांनी उठाव केलाच नसता 22ला तर आम्हाला आज तुमच्यासमोर हे यश मिळालं असं सांगता आलं नसतं. ज्या काय 5 जागा इतर 2 युनियनना मिळाल्या, 2 जागा आमच्याकडे मिळाल्या, 7 जागा ज्या मिळाल्यात त्या 7ही जागा मिळण्याचं श्रेय मी खरोखर शिंदेसाहेबांना देईन. कारण शिंदेसाहेबांनी 22ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली. आणि आज सांगायला खरोखरच आवडते 2022ची दिवाळीच्या वेळी बोनस जेव्हा डिक्लेअर करायचा होता 1,40,000 कर्मचारी मुंबई महानगरपालिकेचे त्यांना बोनस डिक्लेअर करताना शिंदेसाहेबांनी अगदी स्पष्ट सांगितलं होतं की BSTला पण लांब ठेवू नका. BST कर्मचाऱ्यांना आपण बरोबर घेतलं. आणि यापूर्वीच्या प्रथा BSTच्या अशा होत्या की त्यांनी पहिला बोनससाठी स्ट्राईक करायचा मग 500 रुपये वाढवायचे, स्ट्राईक करायचा मग 500, अशी त्यांची दिवाळी जात होती. यावेळी मला सांगायला आनंद वाटतोय मुंबई महानगरपालिकामध्ये फक्त आमच्या FDs किती आहेत ह्या न सांगता पैसा FDमध्ये न ठेवता तो कर्मचाऱ्यांपर्यंत आणि मुंबईकरांपर्यंत पोचावा याचा प्रयत्न शिंदेसाहेबांनी जो केला हा फार महत्त्वाचा होता. पहिल्या वेळी 2022ला आम्ही त्यांना 20,000 अधिक 2,500 सानुग्रह अनुदान दिलं, 22,500, नंतर 26,000 झालं. आणि मागच्या वर्षी म्हणजे 24च्या दिवाळीला त्यांना 29,000 रुपये बोनस. आणि हा बोनस फक्त BST नाही, मग तो सफाई कामगार असेल, शिक्षक असतील, ज्या शिक्षकांना बोनस मिळत नव्हता ती पण प्रथा चालू शिंदेसाहेबांनी केली. काहींचे आपल्या माध्यमातून मी नेहमीच बघतो काही नेत्यांचे प्रश्न असतात की हे लोक फक्त क्रेडिट घेत आहेत. जर शिंदेसाहेब 22मध्ये हे करू शकत होते, 29,000 रुपये बोनसपर्यंत आणू शकले, तुम्ही का नाही आणलं? मेडिकल फॅसिलिटीज होती, तुम्ही का नाही आणू शकलेत? त्याचबरोबर सफाई कामगारांचे प्रश्न होते, सफाई कामगारांसाठी पण तुम्ही त्यांना का नाही आणू शकलात? पहिल्या वर्षी सर्व युनियन, कुठची युनियन असो, सह्याद्री अतिथीगृहावर जेव्हा मीटिंग झाली त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना म्हणाले सर्व युनियनवाल्यांना बोलवा. त्याच्यात शशांकराव यांचे शब्द होते माझ्याकडे की साहेब उबाटाच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की शशांकरावला कुठच्याही मीटिंगला बोलवायचं नाही. म्हटलं शशांक तुम्ही या, तुमचे वडील पण काम करत होते, तुमच्या वडिलांबरोबर पण मी काम केलेलं आहे तेव्हा, युनियन लीडर म्हणून वेल नोन आहेत. शरदराव यांची पुण्याई मोठी आहे. शरदराव यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना असेल
टॅक्सी रिक्षा युनियनच्या लोकांना असेल न्याय दिला आहे. आज जे काही शशांकराव यांना 14 जागा इकडे ज्या मिळाल्यात ह्या त्याच्या वडिलांची पुण्याई आहे, त्याचं पण हार्डवर्क आहे. पण याचाच अर्थ मी एवढाच पकडेन, मुंबईतील काम करणाऱ्या कर्मचारी असतील, रहिवासी असतील, त्यांना सेवाभावी संस्था कुठच्या आहेत, सेवा देणारे कोण आहेत हे सगळं चांगलं माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी भरघोस मतांनी यांना निवडून दिलं आहे. आणि त्यांचा म्हणजे जे छाती ठोकून अगोदर सांगत होते, वेगवेगळे काहीतरी मुद्दे काढून सांगत होते, मग तो भ्रष्टाचार असेल, मराठी मुद्दा असेल, एकत्र येणं असेल, काही वेगवेगळ्या मुद्द्यावर येत होते, त्यांना मुंबईकरांनी त्यांची जागा दाखवली असं म्हटलं तरी आज चुकीचं ठरणार नाही. मुंबई महानगरपालिकेचे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे शिंदेसाहेब आपली दिवाळी पण साजरी करायला गेले, ते सफाई कामगारांच्या एरियामध्ये गेले, ते राहत असलेली घरं बघितली, त्या घरांसाठी आपल्याला काय करता येईल ते बघितलं. BSTचं तर कर्मचारी मी म्हणेन एक काळ असा होता मुंबईमध्ये की BSTमध्ये कामाला लागलं तर त्याला क्वार्टर्स पण घर पण मिळत होतं. मग त्यांना घरं मिळत होती. त्या घरांची परिस्थिती काय आहे? ही परिस्थिती कोणी आणली आहे? आज बेस्ट जे गोरेगावची वसाहत असेल, परेलची असेल, अनेक लोकांनी आपले प्रश्न शिंदेसाहेबांकडे येऊन मांडलेत. म्हणजे अशा भूमिका दिसतील की आपण फक्त आरोप करताना काही लोकांना फक्त आरोप आरोप आणि आरोप करायचे, आणि ते पण पैसे सोडून काही. कारण स्वप्नात जागेपणी पैसा सोडून काही मिळत नाही. पैसा पैसा फक्त बोलत राहायचं. त्यांना आमचं विचारणं आहे. म्हणजे वरळीचे आमदार जे आहेत ते एकसारखे आरोपामध्ये टक्केवारीवर बोलतात. याचं कारण त्यांचं बालपणापासनं आतापर्यंतचा सगळा खर्च जो आहे, एक लहान मूल म्हणून, ते सगळं टक्केवारीमधनं झालेलं आहे. जे तुम्ही खाता, जे तुम्ही पिता, तेच तुमच्या पोटातनं बाहेर येतं म्हणतात, ओठावर येतं, आणि ओठावर ती गोष्ट एकसारखी येते. म्हणजे वरळी कोस्टल रोडला आज आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, आपण बँड्रावरनं निघालो तर इकडे आपण 15 ते 20 मिनटामध्ये पोचतोय. आपण स्वतः तिकडे आमदार, वडील तुमचे मुख्यमंत्री, तरी वरळी गावातले मात्र सर्व लोक हे हायकोर्टामध्ये गेली होती की ते स्पॅन वाढवण्यासाठी, आमच्या बोटी कशा येणार, आम्ही मच्छीमारीचा धंदा कसा करणार, स्पॅन आम्हाला 60 मीटरचा आम्हाला फक्त 120 करून द्या, बोटींचा अपघात होऊ नये हेही कारण होतं. शिंदेसाहेबांनी कुठचाही विचार न करता एकच सांगितलं की पहिले स्थानिक कोळी आहेत त्यांना न्याय द्या आणि त्यांचा प्रश्न मिटवा. आणि त्या पद्धतीने प्रश्न मिटवला. केसमधनं पण बाहेर निघाले, कोस्टल रोड चालू झाला, नाहीतर हाच कोस्टल रोड आजपर्यंत चालू झाला नसता. दुसरी गोष्ट, जे नुकसान भरपाई होती, वरळीच्या ज्यांच्या बोटीज आहेत त्यांचे ज्या संघटना आहेत त्यांचं जे नुकसान भरपाई जी होती ती 132 कोटी मुंबई महानगरपालिकेने त्यांना दिली. ती 2018 पासनं 2022 पर्यंतची दिली. तुम्ही का नाही देऊ शकलात? तुम्हीच आमदार, तुम्ही स्वतःच्या मुख्यमंत्री वडील, तरी तुम्ही त्याला न्याय देऊ शकला नाहीत. आणि मग कधीतरी सण आला की त्यांना बरोबर घ्यायचे, आजूबाजूचे बोलवून घ्यायचे, त्यांना टोप्या घालायच्या आणि तुमच्यासमोर ते नाचताना दाखवायचं. कशासाठी अशी सोंग करायची? ज्यांनी तुम्हाला सत्ता मागची 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही राहिलात, त्यांना आज काही लोक आरोप करतायत. ते हसू येण्यासारखं आहे की आज त्यांच्या एका BSTच्या नेत्याने सांगितलं की पैशांचा वापर झाला. म्हणजे कालपर्यंत तुम्हाला ज्यांनी डोक्यावर घेतलं 25 वर्ष, तोपर्यंत ती व्यक्ती सगळे चांगल्या, आज ते पैशाने विकले जात आहेत. म्हणजे बेस्ट कामगारांना, BSTमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला मतं मिळाली नाही म्हणून त्यांनी पैसे घेऊन मतं दुसरीकडे दिली, अशा पद्धतीचा गलिच्छ आरोप केला असेल तर याचं उत्तर तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे. कारण जे BSTमध्ये कधीतरी ड्रायव्हर किंवा ज्या गाड्या आजूबाजूने जातात, आपण पण बघितलं असेल, आम्हाला खरोखरच त्याचं एक आश्चर्य वाटतं की आमची छोटी गाडी असेल ती काढताना किंवा आपण स्वतः चालवताना केवढा त्रास होतोय, पण BSTचा ड्रायव्हर मात्र एवढी मोठी बस घेऊन तो बरोबर काढत असतो एवढ्या सगळ्या ट्रॅफिकमधनं, कोणालाही त्रास न होता. म्हणजे ज्या पद्धतीने हार्डवर्क ते करतायत, ज्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं, मुंबई महानगरपालिकेचा कारभार तुमच्या हातात मागची 25 वर्ष दिलं आहे, त्यांना अशा पद्धतीने शिवी तर देऊ नका, ते पण भ्रष्टाचारी आहेत म्हणून.
म्हणजे कोणी उठाव केला शिंदे साहेबांनी ते भ्रष्टाचारी, BSTच्या कामगारांनी आता मतं तुम्हाला दिली नाही ते भ्रष्टाचारी, म्हणजे तुम्हाला काय नाही मिळालं की भ्रष्टाचारी. भ्रष्टाचार सोडून पण आपल्या माध्यमातून सांगेन, आदित्य ठाकरे भ्रष्टाचार सोडून पण पुष्कळ गोष्टी आहेत, लक्ष द्या जरा. आणि लोकांना सेवा देणारी BST आहे, ही प्रॉफिट मेकिंग नाही आहे. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे BSTच्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्या सोयी असताना, चांगलं चालू असताना तिकडे कॉन्ट्रॅक्ट आणली कोणी? काही बसेस ह्या कॉन्ट्रॅक्टवर आणलेले आहेत. असंख्य कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवर आहेत. काहींच्या बसेस कॉन्ट्रॅक्टवर आहेत, काही कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट. त्यांचा पगार विचारा किती आहे तो. आणि हे कॉन्ट्रॅक्टर कोणी आणले ते विचारा. हे कॉन्ट्रॅक्टर आणणारे इतर कोण नाहीत, आदित्य ठाकरे स्वतः आहेत. BSTमध्ये कॉन्ट्रॅक्टर आणले, ते कॉन्ट्रॅक्टर, चारही कॉन्ट्रॅक्टरांची मी नावं देऊ शकतो. आपल्याकडे निवडणुका आल्या का मराठीचा गळा काढायचा, आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये कामं देताना मात्र नॉन मराठीना द्यायची. मागची 25 वर्ष 21 लोकांचं लिस्ट आहे, ते सगळे कॉन्ट्रॅक्टर हे नॉन मराठी आहेत, गुजराती आणि मारवाडी आहेत. त्याच्यातले 16 ते 18 ब्लॅकलिस्टेड झालेले आहेत. व्यक्ती तीच आणि कॉन्ट्रॅक्ट कंपनीचं नाव वेगळं. हे करणारं कोण होतं 25 वर्षात? आणि विचारल्यानंतर आरोप मात्र करताना जे सत्तेत येऊन बसले असतील, यांना ज्यांनी खेचून काढलेले आहेत, यांच्या खुर्च्या खाली करायला लावलेल्या आहेत, त्यांच्यावर फक्त आरोप करत राहायचं. याच्याबाबतचा पुरावा आणि कागदोपत्री जरी द्यायचं असेल तर मी सगळं द्यायला तयार आहे. हे विषय खरोखर गंभीर आहेत. मुंबईमध्ये BST असेल, सफाई कामगार असतील. आज आपल्याला वाटतं सफाई कामगार, इकडे सफाई झाली नाही आहे, तिकडे झाली नाही, पण सफाई कामगारांनी जर एक दिवसाचा संप जर कधी केला तर एवढा कचरा इकडे साठलेला असतो की तुम्ही बाजूने जाऊ शकत नाही. तेव्हा तुम्हाला त्यांची किंमत कळते. आणि आज त्यांच्यावर तरी आरोप करू नका. गलिच्छ आरोप करण्याची जागा असावी. आदित्य ठाकरे BSTच्या कर्मचारी जे घाम गाळत आहेत, कष्ट करतायत, त्यांच्यावर तरी असे पैसे घेण्याचे आरोप करू नका. तुम्हाला काय मिळालं नाही की त्यांना आरोप करायचे. शिक्षकांच्या बाबत पण मी सांगेन, मुंबई महानगरपालिकेमध्ये विना अनुदानीच्या ज्या प्राथमिक शाळा आहेत, त्याचे काही शिक्षक हे आजही 92 शाळा अशा आहेत, 2,500 आणि 3,000 रुपये वर ते लोक काम करत आहेत. त्यांना पण न्याय देण्यासाठी शिंदे साहेबांनी 3 ते 4 वेळा मीटिंग लावून त्यांना सांगितलं की ह्यांना पहिला न्याय द्या. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा इतिहास असा होता की सफाई कामगाराला 20,000 बोनस आणि मुलांना जो शिक्षक शिकवतोय त्याला 10,000 रुपये बोनस. म्हणजे डिफरन्स काय होता तो विचार करा. त्यांना एकत्रित जसं त्यांना देत आहे यांना पण तेवढंच द्या, ही सांगणारी व्यक्ती शिंदेसाहेब होती. तुम्ही हे कधी समजून घेणार आहात? बस चाललं आहे, गाडा चाललेला आहे, मुंबई महानगरपालिकेचं चाललेलं आहे. आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्ट तुम्ही देत आहे, आता ते मिठी नदीचा गाळ घेताना काय तो ॲक्टर दिनू मोरिया काय संबंध? काय इंजिनियर आहे, त्याची काय कंपनी चांगली आहे, गाळ काढण्यात फेमस आहे, इक्विपमेंट फार आणलेली आहेत, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणलेली आहेत. काय आणले? तुम्हाला कुठच्या तरी पनवेलच्या काय त्या फार्म हाऊसवर घेऊन जातो म्हणून त्याला आपल्या मुंबई महानगरपालिकेचं कॉन्ट्रॅक्ट. हे म्हणजे ते डेड बॉडी आणि ह्याचे पैसे जमवण्यासारखं आहे महापौरांनी तेव्हाच्या. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक झाली. ठाकरे बंधू एकत्र येऊन लढले. ठाकरे ब्रँड म्हणून या सगळ्या निवडणुकीसाठी ते सामोरे गेले. ठाकरे ब्रँडला नाकारलं असं जाणवते का? कारण ते म्हणाले होते की ठाकरे ब्रँड हा या निवडणुकीत छाप सोडेल आणि ठाकरे ब्रँड चालेल, मराठी सगळे ठाकरे ब्रँड सोबत येतील, ते दिसत नाहीये. हे बघा, ब्रँड वगैरे काय नाही. हा काय चहाचा ब्रँड नाही का मसाल्याचा ब्रँड नाही. आणि खरोखरच आहे, ब्रँड आहे, पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहे. तुम्ही जेव्हा ठाकरे ब्रँड म्हणताय तेव्हा तुम्ही बाळासाहेबांना दूर ठेवताय, कारण तुम्हाला हिंदू हृदय सम्राट म्हणायला लाज वाटते किंवा भीती वाटते. तुम्हाला काँग्रेसच्या
व्यासपीठावर तुम्ही गेल्यामुळे ही दाखवलेली तुम्हाला जागा आहे मुंबईकरांनी. तुम्ही 2 भाऊ एकत्रित आलात, आनंद आहे. कुटुंब म्हणून तुम्ही एकत्रित असाल, आम्हालाही आनंद आहे. पण हेच जर त्यावेळी बाळासाहेब असताना जर केलं असतं तर कदाचित त्यांना आनंद जास्त वाटला असता आणि मुंबईकरांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. शिवसेना कोणाची? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची, तुमची नाही, त्यांची नाही आहे. ते असताना जर एकत्रित आला असतात तर कुटुंब म्हणून त्यांना आनंद वाटला असता. तो तुम्ही त्यांच्याकडनं त्यांचा आनंद हिरावून घेतला आहे आणि याचा विचार मराठी माणूस केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये कुठेतरी ही आहे, सलग आहे की आम्हाला शिवसेना प्रमुखाने दुखावून सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे हा ब्रँड वगैरे विसरून जा. ब्रँड कोणाचाच नाही. ब्रँड एकच, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सर, पण एकूण शशांकराव यांनी जी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी असं म्हटलं आहे की आम्हाला जे यश मिळालेलं आहे ते भाजप या पक्षामुळे मिळालेलं आहे. भाजपने आम्हाला खूप मदत केली आहे. सत्य परिस्थिती आहे. यापूर्वी पण ज्यावेळी आपण म्हणतोय की मागची 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत होतं, त्यांचे नगरसेवक कमी असतील, अगोदर 30 होते, मग 80पर्यंत आले, जे काय असेल त्यांनी आमचे मंत्री शेलार साहेबांचं पण नाव घेतलं आहे. म्हणजेच काय झालं, आम्हाला भाजपने मदत केली, शेलारनी मला मदत केली. त्यावेळी मुंबई महानगरपालिका 5 किंवा 7-8 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी मला मदत केली. शिंदे साहेबांनी आत्ता मदत कशी केली हे मी तुम्हाला सांगितलं. याचाच अर्थ त्यांनी इनडायरेक्टली तुम्हाला सांगितलं आहे की मला उद्धव ठाकरेंनी मदत केली नाही. हे सत्य झालं. त्यांनी असाही आरोप केला आहे की खासगीकरण करण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी 9 वर्षामध्ये केला होता. कुठेतरी त्याचा फटका त्यांना बसला. मी फक्त प्रयत्न नाही केला आहे. मी तुम्हाला आज त्याची आकडेवारी देता येईल. 4 मोठे कॉन्ट्रॅक्टर मुंबई BSTमध्ये आणलेले आहेत आणि त्यांच्याकडे संख्या फार मोठी आहे. मागच्या दिवाळीमध्ये त्यांनी बोनससाठी कॉन्ट्रॅक्टच्या कामगारांनी संप केला. तेव्हा गणेश शिंदे म्हणून आमचे विभाग प्रमुख आहेत गोरेगावचे, ते स्वतः गोरेगावच्या डेपोमध्ये गेले होते, त्यांनाही पाठवलं होतं. माझ्याबरोबर ते राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये काम करत आहेत आणि ते स्वतःही तिकडे उपस्थित राहिले होते की कॉन्ट्रॅक्टचे एम्प्लॉईज आपल्याबाबत काय ते बोलत आहेत हे कधीतरी ऐका. म्हणजे तुमच्या गाडीच्या बाजूने जी एक बस चालली आहे त्याच्यावर कमी वयाचा मुलगा बस चालवतो आहे, कॉन्ट्रॅक्टरने आणून ठेवलेला, जबाबदारी काही नाही म्हणून कुर्ल्यामध्ये जी बस गेली आणि काही लोक त्याच्याखाली 9 लोक चिरडले गेले. तो प्रकार तो आहे. जे BSTच्या वसाहतीमध्ये राहतात, बेस्ट कर्मचारी म्हणून तुम्ही त्यांना आदराने बघताय, त्याच्यातलं नव्हतं. हे कॉन्ट्रॅक्टचं आहे. हे पाप कोणी आणले हे कधीतरी विचारा. नशीब समजा की महाराष्ट्रातल्या जनतेने निर्णय घेतला आणि ह्यांना दूर ठेवलेत. नाही तर आज BST कॉन्ट्रॅक्टवर दिली असती, उद्यानी पोलीस डिपार्टमेंट पण कॉन्ट्रॅक्टवर दिलं असतं या महाशयाने. माझा एक जरा वेगळा प्रश्न आहे. जो सगळं ऐकतोय, 2 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. जर BSTमध्ये कॉन्ट्रॅक्ट हे काय आजचं नाही. BSTमध्ये कॉन्ट्रॅक्ट हे 2019 साली ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून 2019 सांगितलं मी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पद्धत काहीशी जरा जोरात सुरू झाली. हे BSTमध्ये कॉन्ट्रॅक्टर आणा आणि ही कॉन्ट्रॅक्टची मुलं ठेवा, हे योग्य नाही, ही गोष्ट बरोबर आहे. पण या गेल्या 2 वर्षामध्ये 22 ते 24 या 2 वर्षामध्ये ही पद्धत मोडीत काढावी असं त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना का नाही वाटत? त्यांनी प्रयत्न चालू केले म्हणूनच इथपर्यंत आम्ही आलो आहे. कॉन्ट्रॅक्टची लोकं सोडून गेल्यानंतर पुन्हा दुसरे घेतले जातात. वर्षाला 500,000 लोक कॉन्ट्रॅक्टची लोकं पुन्हा घेत होते. ती मागच्या 3 वर्षामध्ये सोडून गेलेल्याच्या जागेवर पुन्हा कॉन्ट्रॅक्टची माणसं घेतली नाहीत. मला कॉन्ट्रॅक्टच्या माणसांबद्दल बोलायचं. ही जी कॉन्ट्रॅक्ट पद्धती आहे, ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती मोडून काढायचा प्रयत्न का नाही झाला? हा BSTमध्ये मी जे आत्ता शिक्षकांविषयी बोललो, शिक्षकांना 2,500-3 हजार रुपया पगारावर काम करतो, ह्याचा अर्थ काय झाला? कॉन्ट्रॅक्ट. व तुम्ही उद्या ज्यांना आपण 7वा वेतन आयोग शिक्षकांना दिला, 7वा वेतन आयोग मिळाल्यानंतर एका व्यक्तीला कमीत कमी 16,000 रुपये पगार आणि जास्तीत जास्त 28,000 रुपये ही पगार वाढ झाली. 7वा पे आयोग हा 17ला मिळायला हवा होता. तो शिंदेसाहेब आल्यानंतर 22ला मिळाला आहे. किती वर्ष झाली त्याचा विचार करा. आणि जर मिस्टर आणि मिसेस दोघेही जर शिक्षक असतील तर त्यांच्या घरामध्ये
50 ते 54,000 रुपये दर महिन्याची पगार वाढ झाली आहे. म्हणजे ह्या सिस्टमला छेद देण्याचं काम शिंदेसाहेबांनी तेव्हाही केले आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेने केले. मी अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. जे जे प्रश्न मांडले त्याची आम्हाला उत्तरं मिळाली. ज्या ज्या प्रश्नांसाठी आम्ही पुढे गेलो कुठेतरी त्या कामांना. आता आज आपण म्हणाल की सफाई कामगारांची राहण्याची जी व्यवस्था आहे ती जर जाऊन बघितली तर फार दुर्दैवी प्रकार आहे तो. पण साहेब तिकडे गेले, 22ला गेले, नंतर त्यांच्याविषयीचे प्रश्न होते ते मांडले. त्यांना घरकुल योजना आपण कशी देऊ शकतो आणि त्याच पद्धतीने नवीन त्याच जागेवर इतर ठिकाणी या सफाई कामगारांना जीवनमान उंचवण्यासाठी कशी स्वतःची हक्काची घरं मिळतील याचे प्रस्ताव पास झाले. आता सरकारी कामामध्ये असं तर होत नाही प्रायव्हेटसारखं आज दिलं सही केली आणि दिली, पण त्या कामांना सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी बँड्रा गव्हर्मेंट कॉलनी असेल, सरकारी कर्मचारी आहेत, आपल्या घरांसाठी त्यांचं 2-2 पिढ्या त्यांच्या तिकडे गेलेले आहेत. त्या ठिकाणच्या कामांना पण त्यांना स्वतःची हक्काची घरं मिळण्यासाठी सोसायटी बनवून त्यांचा पण अधिकार चालू आहे. त्याविषयी पण जो निर्णय घ्यायचा आहे तो घेण्यात आला आहे. म्हणजे मुंबईमध्ये जे गिरणी कामगारच नाही नुसते, इतरही लोक आपली घरं डेव्हलपमेंटमध्ये गेल्यानंतर जे बाहेर गेलेत, शिंदेसाहेब नेहमी त्यांना सांगत आहेत की मला ह्या सर्व लोकांना पुन्हा मुंबईमध्ये आणायचे आहेत. त्याच्यामधलाच हा एक प्रकार आहे. यांनी म्हटलंय की पैशाचा प्रचंड वापर या निवडणुकीमध्ये झालेला आहे. आता काय झालं त्यांचं की त्यांच्याबरोबर आणि त्यांच्यावर राहणारे जे आहेत ते पैसा पैसा पैसा. तुम्ही बघितलं सत्तेतनं त्यांना घरी बसवलं. शिंदेसाहेबांनी जेव्हा त्यांना घरी बसवले त्याच्यानंतर त्यांनी काय दिलं की पैसाच. 50 खोके म्हणून बोंब मारत होते. आज BSTने घरी बसवलं, पैसा. जे राहुल गांधीने सांगितलं तसं आहे. नशीब आमचं चांगलं आहे की निवडणूक आयोगाला ह्याच्यातमध्ये नाही घेतला त्यांनी. हां, आमचं नशीब आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे जिस प्रकार से BST का प्रतिक्रिया है, कहीं ना कहीं उद्धव ठाकरे और राज ठाकरे का जो कॉम्बिनेशन वो विफल रहा. विफल नहीं, लोगों ने एक्सेप्ट ही नहीं किया. लोग नहीं चाहते इनके साथ रहने के लिए. और मैं अभी ये भी कहूँगा कि अगर आप साथ में आते हैं, दोनों साथ में आते हैं, मराठी का नारा देते हैं, ये सब करने के लिए कुछ काम तो करो. खाली आरोप करने का काम मत करो, कुछ तो काम करो. बहुत सारे हैं काम यहाँ पर. BST में कॉन्ट्रैक्ट निकालना है, टीचर्स लोग के काम है, सफाई कामगार है उनके काम है, मुंबई महानगर पालिका के बहुत काम है. हॉस्पिटल्स है, हॉस्पिटल्स तो भरे हुए हैं. मतलब इतनी लोक संख्या है और हॉस्पिटल्स बनाने, करो ना वो. आप मराठी की बात करें, 2 नाट्य थिएटर कुछ बनाओ. आपको स्क्रीन नहीं मिल रही करके बोले, आप किसी बिजनेसमैन को आगे लेके आए क्या? ये दोनों भाई लोगों ने इसमें, अगर किसी मराठी जितने भी लोग हैं आप बोलो उनको, आप बिजनेसमैन बनो, आ जाइए, प्रोजेक्ट बनाइए, अच्छी सुविधा दीजिए, बट लोगों को दीजिए. तो ये जो एजेंडा उठाया था पिछले दिनों मराठी मानस का, वो आपको लगता है कि वो उतना असर नहीं पड़ा उसका चुनाव में? और कहीं ना कहीं क्या आप इस चुनाव नतीजे को BMC के चुनाव से जोड़ करके देखते हैं? देखो, अजान की स्पर्धा रखी थी यही शिवसेना ने. ज़रूरत लगी तो केम छो गुजराती बोलायचं, वो भी आप करोगे. केम छो गुजराती वल्ली में बोर्ड लगाते. ज़रूरत लगने के बाद उनको ऐसा लगता है कि हम कुछ भी नया एजेंडा निकालते रहेंगे और लोग हमें वोट देंगे. वोट नहीं मिले तो हम बोलेंगे इन्होंने पैसा खा लिया. मैं इतना ही चाहता हूँ, आपको वोट नहीं मिले तो आप घर बैठिए. अगर आपको वोट मिलाने हैं, इनके साथ कुछ काम कर रहे हैं तो सेवाभावी जैसे काम कीजिए, कुछ तो काम कीजिए, एक काम कुछ तो करवा दीजिए. मैंने अभी जो बताए मुंबई महानगर पालिका के अंतर्गत आने वाले जो काम किए वो मैंने आपके सामने रखे. आप कुछ तो कीजिए. दोनों साथ में आए, साथ में 5 साल काम करें और बाद में इलेक्शन के लिए सामने जाए. आपको भी लोग वोट देंगे. पर आप करेंगे कुछ नहीं है, चिल्लाते रहेंगे पैसा खाया पैसा खाया पैसा. पैसा तो आपने खाया. सर एक सवाल, आपने कहा कि वेस्ट में जितने भी कर्मचारी हैं सब मराठी मानुस हैं और 80% और इन्होंने कहा कि उन्होंने पैसे खाए हैं, तो क्या कहना चाहते हैं? देखो, मराठी आदमी है और मराठी आदमी के ऊपर ही दोनों भाई अगर बोलते हैं कि पैसा खाया,
ये दुर्भाग्य की बात है। मतलब मराठी नेता, मराठी बोलने वाला ही नेता, उनके ऊपर अगर ऐसे आरोप करते हैं मराठी आदमी के ऊपर ही, ये दुर्भाग्य की बात है। जिन्होंने आपको 25 साल तक अपने सिर पे रखा, यही बीएसटी एम्प्लॉयज़ कोऑपरेटिव सोसाइटी हो या बीएसटी के कर्मचारी हो, आपको 25 साल तक रखा ना खुद के साथ में, वो भी आपके साथ रहे। अभी जाते जाते उनको गाली तो मत दो। ब्रांड की बात कर रहे थे, ब्रांड की बात, ठाकरे ब्रांड की बात कर रहे थे, क्या कहना चाहिए? बीएमसी चुनाव नहीं, ब्रांड ऐसा कोई है नहीं। ये कोई टोमेटो केचप का या चाय का ब्रांड नहीं है। ब्रांड एक ही है। हिंदुस्तान में ये ब्रांड चलता है और आज भी वो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ये एक ही ब्रांड दूसरा नहीं है। मराठी में जो सवाल उन्होंने पूछा कि 2019 में उद्धव ठाकरे की जब गवर्नमेंट थी, उन्होंने जिस तरह से आपने आरोप लगाया कॉन्ट्रैक्ट सिस्टम उन्होंने लाया, तो जब एकनाथ शिंदे सीएम थे तो वो कॉन्ट्रैक्ट हटाने की प्रोसेस कितनी हुई और अब तक क्या काम उसमें हुआ है कि कॉन्ट्रैक्ट सिस्टम जो हटाया जाए? हमारी यूनियन की तरफ से मांग रखी गई। मांग रखने के बाद उन्होंने इसके ऊपर वर्किंग किया है। इमीडिएटली इतना तो किया है कि जो कॉन्ट्रैक्चुअल बार बार एवरी ईयर हम लोग लेते थे उनको स्टॉप किया गया। कई बसेस ऐसी है, शायद मेगा करके कंपनी है, वो सिर्फ एम्प्लॉयज़ सप्लाई नहीं करते, वो बसेस भी देते हैं। अब ये बसेस जाने के बाद खुद के भी तो बसेस लाने होंगे। वन साइड यहाँ की पॉपुलेशन बढ़ रही है, वन साइड हम लोग ज़्यादा रूट्स डेवलप कर रहे हैं। लोगों को ज़्यादा बसेस चाहिए, ज़्यादा पॉपुलेशन के लिए उनको सुविधा देनी है, और जो इन्होंने सिस्टम बनाई है वो सिस्टम को कट करना है। लोगों की सुविधा बंद करके हमें न्यू सिस्टम लाके नहीं चलेगा। इसके लिए थोड़ा वक्त लगेगा, बट ये बंद होगा। किरण जी, एक सवाल है और काफी अहम भी है। बीएमसी चुनाव आने हैं, जो नतीजे बीएसटी का है उसको आप कह रहे हैं कि बहुत अच्छा हुआ, 25 साल से थे, लेकिन उनका कहना है कि वो बीजेपी के सपोर्ट से आए। हालांकि जश्न आप लोग भी मना रहे हैं उस चीज़ का। सवाल ये है कि क्या बीएमसी चुनाव में दोनों भाई अगर साथ आते हैं तो शिवसेना हो या भारतीय जनता पार्टी हो या आपके जो गठबंधन के लोग हैं उनको कोई असर पड़ेगा? आज जो निर्णय आया वैसा ही निर्णय होगा। थोड़ा विस्तार आपको बीएसटी का जो डिसीजन, आपको बीएसटी बेस्ट एम्प्लॉयज़ कोऑपरेटिव सोसाइटी का जो आपको आज निर्णय मिला है, दोनों साथ में आने के बाद पैनल करके उन्होंने भी लड़ा और महायुति करके हम लोग भी साथ में ले लिया। आज रिजल्ट नतीजा आपके सामने है। यही नतीजा आपको मुंबई महानगर पालिका में मिलेगा। एक मिनिट तुम्हाला फक्त डिस्टर्ब करतोय। आता ह्यांनी जो प्रश्न विचारला, लोकसभा निवडणुकीच्या वेळेचा एक ट्रेंड वेगळा असतो। विधानसभा कुठलीही असो, नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो किंवा महानगरपालिका असो, त्यामध्ये होणारा एक ट्रेंड वेगळा असतो। तर आपण आता असं म्हणताय की हाच ट्रेंड तोपर्यंत कायम राहील, तर ह्या दाव्यावरती आपण नक्की आहात की हा 100% तोपर्यंत कायम राहील? प्रश्न एक। आणि दुसरा प्रश्न, जर हा स्टँड जर होता मराठी माणसाचा, हा स्टँड जर होता, तर लोकसभेला शिवसेना माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभेच्या वेळेला फेल का गेले? फेल कोणी गेलेलं नाही आहे। मला सांगा, 80 जागा लढवल्यानंतर 60 जागा जर 3 वर्षामध्ये लोकसभा नाही विधानसभेला मिळत आहेत, लोकसभेच्या वेळी पण काही जागा आपल्याला अशा, म्हणजे आमच्याकडे मी आता नावं ते सांगणार नाही, 2-3 आमचे जे पाटील होते, हेमंत पाटील असतील, त्याच्यानंतर भावना गवळी आहेत, काही लोकांना आपल्याला जे खासदार म्हणून राहिले त्या लोकांना दिलं असतं तर नक्कीच मिळाले ते। अगर वोटिंग बघाल, जसं आज या बेस्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये आम्ही 4 जागा राष्ट्रीय कर्मचारी सेनेने लढल्या, 4 जागा लढल्यानंतर मला 2 मिळाल्या, म्हणजे काय झालं, 50% यश आले ना तिकडे, आणि ते पण किती वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये। शिंदे साहेबांना जे यश मिळालं ते कमी कालावधीत मिळालं। कमी कालावधीमध्ये आणलेलं यश का नाही त्याचा विचार करतात, किती दिवसामध्ये। म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर एक तर वादविवाद असा होता की त्यांना घरात बसून आपण मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर त्यांनी कामाला ती सुरुवात केली। मुंबईमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये सण सगळे बंद होते, आरोग्याची व्यवस्था कोलॅप्स झालेली होती, सगळ्या गोष्टी पुन्हा सुरळीत त्यांनी चालू केल्या। आणि तेवढं करून जसं मी म्हणालो की आज मुंबई महानगरपालिकामध्ये काम करणाऱ्या कमी नाही आहेत, 1,40,000 कर्मचारी आहेत, त्यांना पण न्याय देत आले।
कुठेही त्यांचा कधी संप बघितला नाही आम्ही. या जी कामं कमी करण्याच्या म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त लोकांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शिंदे साहेबांनी केलं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. हे खरोखर आजचं श्रेय हे त्यांचं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे, अजितदादांचं आहे. महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्रित लढलो आणि महायुतीचा असलेला हा निकाल आम्हाला मिळालेला आहे. निकाल जागा कमी 7 जरी आमच्या निवडून आल्या असतील पण उभाटाला मात्र 100% घरात बसवलंय याचा आम्हाला आनंद आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.